नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। विदर्भाचे आराध्य दैवत संत श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त दिनांक 2 मार्च 2024 रोजी संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविक भक्तांकरिता जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने 4 ॲम्ब्युलन्ससह डॉक्टरांची सेवा पुरवण्यात येणार। दिनांक 2 मार्च 2024 रोजी श्री संत गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त अकोला ते शेगाव मार्गावर आरोग्य सेवा पुरवण्यात येईल। विदर्भाचे आराध्य दैवत संत श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त दिनांक 3 मार्च 2024 रोजी जिल्ह्यातील युवक युवती वृद्ध बालक भाविक भक्त अकोला गायगाव निमकरदा आडोशी नागझरी ते शेगाव मार्गाने श्री संत गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी पायी जातात। पायी जाणाऱ्या भाविक भक्ताकरिता अकोला जिल्हा परिषद अंतर्गत दिनांक 2 मार्च 2024 रोजी सायंकाळी 6 वाजतापासून या मार्गावर आरोग्य सेवा पुरविण्याकरिता 4 ॲम्ब्युलन्ससह डॉक्टरांची सेवा पुरवण्यात येणार आहे। भाविक भक्तांना वेळेवर व जागेवर औषध उपचार मिळतील व दर्शनाकरिता जाण्यास अडचण निर्माण होणार नाही। याकरिता जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या सभागृहात पत्रकार परिषद संपन्न झाली। यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद आरोग्य सभापतीसह वंचित बहुजन आघाडीचे अकोला जिल्हा अध्यक्ष व अकोला जिल्हा महासचिव सह पदाधिकारी उपस्थित होते। सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतून आणि पक्षाच्या आदेशामुळे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष प्रमोद गुजळे आणि जिल्ह्याचे महासचिव मिलिंद मुंडे यांनी आम्हाला 23 तारखेला 23/2ला एक पत्र दिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी असं नमूद केलं आहे की येणाऱ्या 3 तारखेला गजानन महाराजांचे प्रकट दिन जे संपूर्ण विदर्भाची पंढरी असलेलं शेगाव नगरी इथं भक्तांची खूप मोठ्या प्रमाणात एक मांदियाळी होत असते आणि गावागावातून लोक तिथं पैदल वारी शेगावला पोहोचत असतात आणि रस्त्याने जात असताना आरोग्याची सेवा म्हणून लोकांना काही त्रास होऊ नये आरोग्यासाठी यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीनं एक गायगाव एक निमकरदा आणि कसुरा नागझरी अशा अजून 1-2 ठिकाणी निंबाफाटा अशा ठिकाणी आम्ही जिल्हा परिषदेच्या वतीने एक ॲम्ब्युलन्स उभ्या करणार आहे, जेणेकरून म्हणजे आरोग्य औषधोपचार वेळेवर व्हावा म्हणून आम्ही जिल्हा परिषदेच्या वतीने औषधोपचार करण्यासाठी एक तिथं मेडिसिन उपलब्ध करून देणार आहे आणि सोबतच 10 लोकांचा एक कॅम्पसुद्धा तिथं त्या ठिकाणी त्यांना सोयी उपलब्ध करून देणार आहे, जेणेकरून येणाऱ्या भाविकांची चांगल्या पद्धतीने आरोग्याच्या दृष्टीने सोय होईल। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।